एसटी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी एसटीच्या तिकीट दरात 14.97% वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे। ही दरवाढ आजपासून लागू झाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिली। एसटी सोबतच येत्या 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची 3 रुपये प्रति मीटर भाडेवाढ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। वाढलेली महागाई आणि वाढते इंधन दर यामुळे एसटीला दर दिवशी सुमारे 3 कोटी रुपयांचा आर्थिक तोटा म्हणजेच महिन्याला 90 कोटींचा तोटा सहन करावा लागतो। यातून मार्ग काढण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आल्याचं ते म्हणाले। चांगल्या सोयीसुविधा प्रवाशांना मिळाव्यात यासाठी प्रत्येक वर्षी भाडेवाढ करणं अपेक्षित असतं, मात्र मागील काही वर्षांपासून ही भाडेवाढ करण्यात आलेली नाही असंही ते म्हणाले। एसटीच्या भाडेवाढीचा कोणताही परिणाम जुन्या योजनांवर होणार नाही। महिलांसाठीची 50% सूट कायम राहणार आहे असंही सरनाईक यांनी सांगितलं।